चला सुरुवात करायची. भरपूर तुम्ही वेळ आता खर्च केलेला आहे. आणखीन जर वेळ खर्च केला तर एक षटक हे कमी केलं जाईल, लक्षात घ्या. चला भावेश, सामन्याला सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायची असतील. 3 षटकं 15 मिनिटात कंप्लीट झाली नाही तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी अक्षय आणि निलेश. पहिलं षटक टाकण्याकरता भावेश ठाकरे. लेफ्ट आर्म वरती विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू सरळ गौतम याच्या हातामध्ये. बघा, पहिल्या सामन्याला देखील विकेटने सुरुवात झाली, दुसऱ्या सामन्याला देखील विकेटने सुरुवात झालेली आहे. पहिल्या बॉलवरती निलेश बरफ याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. हलू हलू चलणार माल गभरव तिथून वळशील ना माल पडशी. रोशन आलाय, न्यू बॅटर रोशन कांबडी. हे बघा, शफल होऊन खूप चांगला फटका ते केलाय, जागा बनवली, चेंडूला सरळ लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. हा चेंडू 4 धावन करता निघून गेला आहे, चौकार येताना दिसतोय. हे बघा, कट करण्याचा प्रयत्न होता, जोरात मारण्याचा हा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. इथे बघा, पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने हा चेंडू इथे खेळून काढला गेला होता. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न अक्षय याचा, मात्र हा चेंडू आपण पाहतोय थोडासा कमी गतीने आला आणि एक धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या 10 या आकड्यावरती, 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे हा संघ. गौतम येतोय, गौतम भोईर दुसरं षटक टाकण्याकरता.
10 धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत. दुसरं षटक टाकण्याकरता गौतम भोईर. पहिला चेंडू बघा इथे कट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फक्त एक सिंगल धाव इथे मिळणार आहे आणि या सिंगल धावेवरती देखील समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. या एका धावेची धावसंख्या आता पुढे सरसवली जाते ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गौतम भोईर राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करत असताना रोशन कांबडी या फलंदाजासाठी स्ट्राईक वरती आहे. रोशन ऑन साईडला खेचून घेतलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे मात्र प्रेक्षक म्हणून राहील कारण प्रेक्षक आपण पाहतोय तिकडे क्षेत्ररक्षक बनलाय. इथे बघा ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू इथे टाकला गेलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने आता 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं होतं आपण पाहतोय रोशन कांबडी आणि त्यानंतर थोडंसं प्रेशर जाणवलंय बॉलरवरती. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय. पुन्हा एकदा अमन आहे. अमनकडे संधी नाहीये. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा ओलांडतोय आणि 4 धावांकरता आपण पाहतोय हा फटका ते खेचलेला आहे. रोशन कांबडी आणि चौकार. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मी लाईला येन माझी मैतरणी येना ग माझी मैतरणी थँक्यू डीजे. षटकार चौकारांच्या आतिषबाजी या षटकामध्ये होताना दिसतंय. रोशन कांबडी या फलंदाजाकडून धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. साईडला इथे फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. बघा क्षेत्ररक्षक होता तिकडे चांगले क्षेत्ररक्षण त्याने केलंय. फलंदाज बाद रोशन कांबडी याच्या आता खेळी संपुष्टात आलेली आहे. पालघरला काय कराय गेलीस ग पोयरे पालघरला काय कराय गेलीस पालघरला काय कराय गेलीस ग पोयरे पालघरला काय कराय गेलीस माझी जानूला मिलाय जा दिली रे पोयरे जानूला मिलाय जा दिली माझी जानूला नांगाय जा दिली रे पोयरे जानूला नांगाय जा दिली पोयरे कुठे नको ना ग थँक्यू. या षटकातील आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्याने बॅटर रोशन आलाय. रोशन उंबरसाडा. बावीस धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्याने बॅटर उलटा चेंडूला खेळूनकडे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय तिकडे लोकेश. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली होती आणि ते एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागते. या एका धावेने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये षटकार चौकार लागल्यानंतर देखील आपण पाहतोय चांगला कमबॅक होताना दिसते गोलंदाज गौतम भोईर याचा. इथे बघा पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू टाकला होता. फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे.
मिड ऑफ मध्ये चेंडू येऊन पोहोचला होता. क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे, चेंडूला फील्ड केलं. एक धाव कंप्लीट. 2 षटकाचा खेळ हा पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 म्हणजे 12ची सरासरी इथे राखलेली आहे 2 षटकांमध्ये. आणि आपण पाहतो या 24 धावा धावफलकावरती लागल्यात. चला घाई करायची आहे. तुमची 2 षटकं आपण पाहतोय किती मिनिटामध्ये कंप्लीट झालेली आहेत. तर 11 मिनिटामध्ये तुमची 2 षटकं ही कंप्लीट झालेली आहेत. ते बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू देखील काढलाय. खूप चांगला स्ट्रोक इथे खेळला गेलाय. काय फटका केलाय. 4 धावांकरता चेंडू निघून गेलाय. बघा हात खोलण्याची संधी मिळाली फलंदाज अक्षय याला. आणि चेंडू सरळ त्याने कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. गॅप होता तो गॅप शोधलाय आणि 4 धाव मिळाल्यात. चला बॉल दुसरा पाठवायचा आहे. चला दुसरा बॉल पाठवून द्या. तर चौकाराला चौकाराची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 28 28 धावा धावफलकावरती. हे बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. चेंडू यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होताना दिसलाय. बाकीचं काम यष्टरक्षक भावेश पूर्ण करतोय. ते बघा पूल करण्याचा प्रयत्न, कमी गतीचा हा चेंडू होता. लोकेश याला आपण पाहतोय. लोकेश पारदे एक अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर क्रिकेट खेळत असतो लोकेश. चाणाक्ष गोलंदाज आहे. चतुर. ब्लॉकर मध्ये हा चेंडू टाकलाय. अक्षय मात्र चांगल्या प्रकारे अक्षयने हा चेंडू खेळून काढला. एक सिंगल धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट केली. बघा अक्षय कुठल्या प्रकारे प्रेशर घेत नाहीये. सिंगल डबल आणि चौकार देखील जे बॅटमध्ये येत आहेत. आणि आपण पाहतोय एक फ्रेश मूडने नक्कीच तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि चांगली बॅटिंग देखील करतोय. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 29 29 धावा या धावफलकावरती लागल्यात. चार बॉल टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. इथे बघा रोशनची नजर नाहीये. नजरेटी दुर्घटना घडली. बॅट बॉल संपर्क नाहीये. चेंडू हा डॉट आलाय. निर्धाव आलाय. धावसंख्या आता आपण पाहतोय स्थिरावली गेली 29 या आकड्यावरती. 29 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते बघा मिसटॅबिंग झालाय. शतरक्षक खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंग झालेली आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. मामाच्या लग्नाला नाचायाली 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 मामाच्या लग्नाला नाचायाली थँक्यू डीजे. तीन षटकं संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33 धावा धावफलकावरती लागल्यात. पाहूया शेवटचं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज येतोय. तर संदेश येतोय. संदेश चाकर शेवटचं षटक टाकण्याकरता. आपण पाहतोय यंगस्टार नागले हा संघ
आपण पाहतोय सन्माननीय लहू घोषे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. समीक्षा मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत. ते फुलटॉस चेंडू होता बघा, खूप चांगला फटका इथे खेळला गेला. विशाल आहे तिकडे, विशाल कोदे चांगले क्षेत्ररक्षण झाले. धावची संधी देखील निर्माण झालेली आहे आणि इथे बघा काय घडलंय. यस नो आणि अक्षय याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. पिक ब्लो मोठा आदर दिला गेलाय बिलकडे संघाला. अक्षय बॅक टू द डग आउट. मिलाईचो ना आल्यावर कोण करेचो काटा कुपला रे बेलाटात आमचे जुने रे पलाटात काटा कुपला रे बेलाटात आमचे जुने रे पलाटात नागपुरा मना मिलाईचो आल्यावर कोण करेचो पुरा मना मिलाईचो ना आल्यावर कोण करेचो थँक्यू गुरुजी. नव्याने बॅटर सागर आलाय, सागर हंडवा न्यू बॅटर. बघा अतिघाई संकटात नाही आणि अक्षय हा संकटात गेलेला आहे असं म्हणाल का हरकत नाहीये, कारण धावच्या स्वरूपात तो बाद झालाय. आता रोशन याला जिम्मेदारी उचलावी लागेल या इनिंगची. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट चेंडू इथे टाकला गेलाय. खूपच उचली या चेंडूने घेतली होती. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे पंचांनी दिलाय. दुसरा बाउन्सर जर आला तर दंडित केलं जाईल. गोलंदाज संदेश आला हे सांगितलंय पंचांनी. रनअप मध्ये पुन्हा एकदा थोडासा इथे बिघाड पाहायला मिळाला आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या रनअप वरती येतोय. धावसंख्या झालेली आहे 34 धावा धावफलकावरती लागलेत. इथे बघा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. तर हा चौकार आलेला आहे. पाहूया किती धावा धावफलकावरती लागल्यात. बघा आमच्या स्कोअर कडून थोडासा मिस्टेक झाला होता. धावसंख्या झालेली आहे 39. 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता रोशन इथे गिअर चेंज करत असताना दिसतो या इनिंग मध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकात. खोलवर चेंडू चेंडूला खेळून काढलाय लॉग ऑफ मध्ये. अमन आहे तिकडे आणि बघा धावची जी संधी निर्माण झाली. सागर इथे बाद होताना दिसतोय. धावच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद झालाय. सागर हंडवा हा डगआउटच्या आश्रया जाताना दिसतोय. ना थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकड थेंबे थेंबे पाणी. तीन चेंडू टाकून झालेत. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे या षटकामध्ये. रोशन पुन्हा एकदा खूप चांगला ड्राईव्ह इथे केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. अमन तिकडे चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी बघा डायरेक्ट हिट झालाय तिकडे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय तिकडे आपण पाहतोय. मात्र इथे राज कोल्हा देखील धावचीच्या स्वरूपात बाद होताना दिसतोय. बघा रोशन नॉन स्ट्रायकिंग विरुद्ध स्ट्राईक देण्याचा प्रयत्न मात्र रोशन याने साफ नकार दिला आणि राज हा आता धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. चेंडू टाकून झालेत या षटकातील आतापर्यंत 4 म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मामाच्या लग्नाला नचायली
थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे 43. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. विजय म्हस्कर न्यू बॅटर इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 43. ते बघा मिसटायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय तिकडे आणि बघा झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. दुरून नांग पुरा दुरून दुरून नांग दुरून दुरून नांग पुरा दुरून दुरून नांग दुरून दुरून नांग पुरा दुरून दुरून नांग दिसली पुरी बीस काही माल होता ना होत्या ना कोडक भारी आल्या लग्नात आयटम आले लग्नात आयटम आले इकडची माल तिकडची फुल लग्नात आयटम आले लग्नात आयटम आले इकडची माल तिकडची फुल बघा इथे काय घडलंय. यष्टांच्या मागे तिकडे चेंडू निघून गेलेला आहे आणि इथे काय घडलंय तर आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झाली होती, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज हा बाद झालेला आहे. म्हणजे एकच धाव असेल या एका धावेने धावसंख्या 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. वाकडे केसांची पोरी ना काही देला पसंत होईल मला फार गो लागून तुला जीव झाला फुला मला झाला तुझ्यावर प्यार गो माझी घरवाली पोर मनरवाली थँक्यू डीजे.
तर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. भावेश ठाकरे आणि लोकेश पारधी अशी सलामीची जोडी. स्ट्राईक वरती लोकेश, नॉन स्ट्राईक एंड वरती भावेश. तर पहिलं षटक टाकण्याकरता रोशन कांबडी. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. ऑन साईडला हा इथे फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय देखील आणि आपण पाहतोय की या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 2 या आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चं टार्गेट आहे. 45 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हात खोलण्याची संधी मिळालाय. चेंडूला तिकडे बाउंड लाईनच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. 4 धावांकरता चौकार. अग जोडवा काय जबरदस्त फटका खेळला होता लोकेश पारधी आणि पुन्हा एकदा रात मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतो बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आणि आता हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. सहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटा चेंडू मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक पोहोचतात तिकडे 3, मात्र चेंडू पडल्यानंतर जागा बदलतोय तिकडे. 2 धावा घेण्याची संधी, 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 2 धावा या पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 रन्स, 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. पोरी उसट पोरी मी पोऱ्या ग नाही रोज कंपनी मध्ये मी कामावर जाई. पोरी उसट पोरी मी पोऱ्या ग नाही रोज कंपनी मध्ये मी कामावर जाई. पण मला काय सांगतोस? अग पोरी नंबर माझा तू घे भेटायला तुंगार फाट्यावर ये. ग पोरी या षटकाराने धावसंख्या 14 आकड्यावरती पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. हे प्रत्युत्तर दिले गोलंदाज रोशन कांबडी आणि इथे त्रिफला उद्ध्वस्त केलाय लोकेश पारधी याचा. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या 14 असताना षटकाची समाप्ती झालेली आहे.
इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि काय फटका केलाय. षटकार, 6 धावा. मी ग मनोरला जातील गजरा नाही तुला मैतर मालक मिळाय मी ग मनोरला जातील गजरा नाही माझा मैतर मालक मिळाय थँक्यू. हा षटकाराला या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 20 या आकड्यावरती 20. पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिकडे तर पोहोचलेला नाहीये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली आणि या 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजांना आणि धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावली 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 दिवसा अगोदर आयशा मैदानावरती बेलकडे संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. हे बघा खुल्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. पंचांकडे थोडासा प्रश्नचिन्हाने बघितलं होतं दोन्ही फलंदाजांनी. तर पंच आपल्या निर्णयावरती ठाम दिसलेत. डॉट बॉल. इथे देखील एक चांगला चेंडू टाकला गेलाय. गती परिवर्तन केलं होतं यावेळेस निलेश बरफ याने. आणि एक निर्धाव येताना दिसतोय. सलगचे 2 चेंडू हे डॉट आलेत. धावसंख्या 22. इथे बघा पुन्हा एकदा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ 6 धावांकरता पाठवलेला आहे. षटकार. गाडी झुक 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 चाल पुषा काय नाही बोल गाडी झुक 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 चाल पुषा काय नाही बोल धावसंख्या 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा त्या क्षेत्राचा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे ठोकला गेलाय. अड्डावाली थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे 34. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅच जिंकण्याकरता 45 ह्या धावा बनवायच्या आहेत. 45 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आता 12 चेंडूमध्ये 11 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. तब्बल या षटकात 20 धावा निलेश याचं महागडं षटक पाहायला मिळालं. 20 धावा त्याने खर्च केल्यात. म्हणजे आता बारा चेंडू आणि आता 11 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे. 11 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. ऍक्शन बघा खूप चांगलं ऍक्शन इथे आपल्याला पाहायला मिळतोय
रोशन या गोलंदाजाचा शॉर्ट रनअप आहे. स्लो जातोय आणि वेगाने चेंडू टाकतोय. इथे बघा खूप चांगला फटका देखील केला गेला. क्षेत्ररक्षक आहे. कमबॅक होतं या षटकामध्ये. हिरवे रानात टोकर बाबू, ओ नागू हिरवे रानात टोकर बाबू, रामला नको नागू. ना पोरी मला नको सांगू हिरवे रानात टोकर बाबू ना पोरी मला नको सांगू तुला नांगाय आलू दुरून पण तुझं मला नांग चोरून तुला नांगाय आलू दुरून पण तुझं मला नांग चोरून गेली नजर तुझेवरून, गेली नजर तुझेवरून. थँक्यू डीजे. विकेट मिळाली आहे. कमबॅक केला जातं या षटकामध्ये. महत्वाचा गडी बाद झालाय. अमन हा बाद होऊन माघारी परतलेला आहे. मात्र नव्याने बॅटर संदेश आलेला आहे. संदेश सागर न्यू बॅटर. हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर टाकला गेलाय. पंचांनी दोन्ही समांतर दाखवलेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. आतापर्यंत आपण पाहतोय रोशन याने खूप चांगली लाईन लेंथ ही ठेवलेली आहे. मात्र हा चेंडू थोडासा बाहेर निघून गेला. आता 10 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 10 चेंडूमध्ये 10 धावा. फुलटा चेंडू मिस्टामिंग झालाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे आणि झेल सुटला गेलाय. बघा हा झेल जर पकडला असता कदाचित कमबॅक झालं असतं बेलकडे संघाचं. बघा तिकडे रोशनकडे देखील संधी होती. मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कमबॅक कमबॅक केला इथे गोलंदाज पुन्हा एकदा रोशन याने. बघा रोशन खूप चांगली बॉलिंग करतोय. क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं फार गरजेचं आहे. चेंडू टाकून झाले 4 धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा 37. अजून ही मॅच जिंकण्याकरता 8 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. हे बघा ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. 7 चेंडू आता 7 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सात चेंडू आणि 7 धावा अजून मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे. नव्याने बॅटर आपण पाहतोय जो संदेश आला होता तो नॉन स्ट्रायकिंग वरती आहे कारण त्याला एक जीवनदान देखील मिळालंय. त्यानंतर आपण पाहतोय एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेश याचा इथे झालाय आणि आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव आलेला आहे. रोशन याने कमबॅक केलाय. मॅच बनवलाय. बघा फक्त 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सॉरी 4च धावा त्याने खर्च केल्यात. कारण आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज होती. इकडे फक्त 4च धावा खर्च गेल्यात म्हणजे आता 7 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पाहूया शेवटचं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज येईल. आज महेंद्र याची कुठेतरी कमी खळते बेलकडी संघाला. आज महेंद्र आपल्याला दिसत नाहीये आणि त्याची तरी कुठेतरी कमीही जाणवते. राज येतोय. राज कोल्हा. सात धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत
आणि आता पूर्ण जिम्मेदारी राजवरती सोपवलेली आहे. पाहूया राज कशा प्रकारे ते चेंडू हाताळतोय. एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट जर आली तर पूर्णतः कमबॅक होताना दिसेल बेलकडे संघाचं. मात्र एखादा मोठा फटका, मॅच फिनिश होऊ शकते. पाहूया संदेश ताकर ऑन स्ट्राईक. फक्त इथे हलक्यात हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सक्सेस आपण बाजू ठरलाय आणि एक धाव ही कंप्लीट केली. आता 5 बॉलमध्ये 6 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पाच बॉलमध्ये 6 धावा त्या बनवायच्या आहेत. आपण बघितलं की एक झेल देखील सुटला होता. त्या चेंडूवरती 2 धावा या पूर्ण केल्या गेल्या. तो झेल जर पकडला असता तर आणखीन अडचणी वाढल्या असत्या नागले संघाच्या. मात्र इथे आपण पाहतोय पूर्णतः कमबॅक. पुन्हा एकदा इकडनं कुठला संघ मॅच जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये, कारण अजूनही 50-50 चान्स आहे दोन्ही संघांना. अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू निर्धाव आलेला आहे. मी अगोदरच म्हटलं की एखादा निर्धाव चेंडू, एखादा विकेट्स बेलकडे संघाची जी पकड आहे आणखी मजबूत करू शकते. आणि बघा हा निर्धाव चेंडू आल्याने, डॉट बॉल आल्याने पकड थोडीशी आणखी मजबूत होत असताना आता 4 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 6 धाब्यांची गरज आहे. बघा 4 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका इथे मारणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न इथे भावेश ठाकरे करतोय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला आणि बघा थ्रो झालाय तिकडे स्ट्राईक एंड कडं. आणि कुठला फलंदाज बाद झालाय तर संदेश चाकर हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले. काय बॉल टाकलाय आणि रोशन उंबरसाडा याचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी चेंडू फील्ड केला आणि सरळ अक्षयच्या हातामध्ये फेकलाय. माझं मैत्र होईल मला बोल बोल मला आय लव्ह यू काली कोयल कुहू कुहू बोल कोयल बोल कुहू कुहू माझं मैत्र होईल मला बोल बोल मला आय लव्ह यू. थँक्यू. मॅच बघा पूर्णपणे बनवला इकडे बेलकडी संघाने. आता राज याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे आणि राज खूप चांगली बॉलिंग करतोय. पाहूया नव्याने बॅटर कोण येतोय तर हितेश आलाय. हितेश कोदे. आता 3 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 5 धाब्यांची गरज आहे. बघा 8 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज होती. 7 चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज होती. मात्र त्यानंतर मॅच पूर्णतः बदललेला आहे आणि आता बघा 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. इथे बघा फक्त हलक्यात हा चेंडू इथे खेळून काढलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 4 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा 2 चेंडू आणि आता 4 धावा इथे बनवायच्या आहेत. गोलंदाज प्रेशर मध्ये आहे, फलंदाज प्रेशर मध्ये आहे. थोडस प्रेशर जाणवतंय खेळाडूंवरती. ते बघा शफल आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव आलाय. आता 1 चेंडू आणि 4 धावा. बघा मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. मॅच पूर्णपणे बनवलाय बेलकडी संघाने आणि या मॅच वरती त्यांची पकड आता मजबूत झालेली आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण 1 चेंडू अद्याप बाकी आहे आणि एका चेंडूमध्ये अजूनही 4 धावा बनवायच्या आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेरून जायचंय, कारण एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 1 चेंडू 4 धावा. भावेश ठाकरे ऑन स्ट्राईक. राज टू भावेश. खोलबरट्यामध्ये चेंडू, चेंडूला खोदून काढाय. शतरक्षक आहे तिकडे आणि खरा फिल्डिंग. आणि काय घडलंय, धावा तर रोखल्यात. 3 धावा कंप्लीट झाल्यात नाही.
3 धावा तर कंप्लीट झाल्यात एका धावेने इथे हा सामना गमवावा लागतोय. बघा खराब फिल्डिंग झाली होती तिकडे, चेंडू निघाला होता मात्र चेंडू हाताला लागल्या कारणाने तिकडे स्पीड थोडासा कमी झाला आणि एका धावेने इथे हा सामना गमवावा लागतो यंगस्टार नागले या संघाला. हळलक हळलक यंगस्टर नागले संघ, तर बेस्ट ऑफ लक. बेलकडी संघ बघा, यंगस्टर नागले संघाच्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं ना तर 8 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत आणि बघा फरक बघा, एका धावेचा फरक, एका धावेने त्यांचा संघ पराभूत झाला.